नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज होती वर्षाची पहिली चतुर्थी, ती म्हणजे अंगारकी चतुर्थी. सो सकाळी सकाळी लवकर उठले, आवरलं आणि त्यानंतर सगळ्यात आधी गेले बाल्कनीमध्ये, कारण मला बघायचं होतं की किती फुलं आलेत. आणि आज लकीली एक जास्वंदाचं सुंदर असं फुल बाल्कनीमध्ये आलं होतं. पटकन पूजा वगैरे करून घेतली आणि म्हणलं सकाळी सकाळी मंदिरामध्ये जाऊन यावं. मंदिरामध्ये जाण्यासाठी निघाले तर म्हणलं चला एकदा गार्डन मध्ये चक्कर मारते, आणि लकीली मला तिथेही एक जास्वंदाचं फुल भेटलं. मग काय, मंदिरामध्ये गर्दी नव्हती, पटकन दर्शन वगैरे केलं, नारळ फोडला आणि घरी आलो. घरी आले, पटकन ऑफिसचं काम उरकून घेतलं, आणि आज चतुर्थी आहे म्हटल्यावर बाप्पांच्या आवडीचे मोदक तर बनणारच. मग काय, लगेच लागले तयारीला. आणि हा नारळ काढायला लिटरली मला खूप टाइम गेला. कसा बसा नारळ काढला आणि त्यानंतर लगेचच मी सारण बनवायची तयारी चालू केली. खोबरं खिसून घेतलं, नारळ खिसून घेतला, आणि त्यानंतर गुळ बारीक केला. आणि मग काय, उकड काढून पटकन लागले मोदक बनवायला. त्यासाठी मला जुगाड करावा लागला, तो म्हणजे की मला प्लेटीपासून ती लाटी बनवायला लागली, बिकॉज माझ्याकडे रोटी मेकर नव्हता ना. मग काय, मोदक बनवले आणि मला हे टेन्शन होतं की बापरे, आता मोदक फुटतील की काय, कारण आज मोदक मी बनवत होते एकटीच. दिघा घरी नव्हते, ऑफिसला गेलेले. पण लुक ॲट दिस मोदक गाईज. फायनली मोदक बनून रेडी झालते. थोडा वेळ चंद्रमामाची वाट बघितली, आणि जसे चंद्रमामा आले लगेच आरती करून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला, आणि मग मी मोदक खायला घेतले.